नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 17 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, बघा अतिशय काय म्हणू शकतो इझी क्वेश्चन्स आहे. जस्ट तुम्हाला एक यू नीड अ फॉर्म्युला टू गेट द solution for that particular numerical, and the first numerical is from the NEET 2016 and the second one is from the AIPMT 2015. Okay, both the examples today we are going to discussing are from the medical exams. ठीक आहे, मेडिकल एक्झाम्समध्ये दोन्ही न्यूमरिकल्स आलेले आहेत आणि अतिशय इझी आहे, म्हणजे खूप काही त्याची कठीणाई नाही आहे. तुम्हाला जर तो फॉर्म्युला माहीत झाला तर आपण इझिली त्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो. क्लिअर. नाउ वी विल डिस्कस द फर्स्ट न्यूमरिकल सोल्यूशन फॉर द first numerical. Okay, and it is from NEET 2016 exam. Baga, a refrigerator works in between those temperatures 4 degrees Celsius and 30 degrees Celsius. It means that okay, T suffix C is given 4 degrees Celsius. Okay, आणि T suffix H is given 30 degree Celsius. आपल्याला माहित आहे या गोष्टी आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करावं लागतं 273 ॲड करून. ठीक आहे, आपण ते कन्वर्ट करूया. ज्या दिलेल्या गोष्टी होत्या त्या लिहिलेल्या. ओके, दिस इज द सोर्स टेम्परेचर अँड दिस इज द सराउंडिंग टेम्परेचर. क्लिअर. इट इज. आणि बघा हे टी सफिक्स सी तिथं मी सिंक टेम्परेचर म्हणतो कार्नोट हीट इंजिनमध्ये. कार्नोट हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटरचं सिस्टम अपोजिट वर्क करतो. क्लिअर. म्हणून त्यासाठी हे नोटेशन्स म्हणजे याला सिंक सोर्स न म्हणता मला इथं सोर्सचं टेम्परेचर म्हणावं लागलं. याला सोर्सचं टेम्परेचर न म्हणता मला सराउंडिंगचं टेम्परेचर म्हणावं लागलं ड्यू टू द बोथ द सिस्टम्स वर्क इन अ रिव्हर्सिबल. ओके, म्हणजे कार्नोट हीट इंजिनचं एक्झॅक्टली रिव्हर्सिबलमध्ये कोण वर्क करतो? रेफ्रिजरेटर. अँड इट इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द 600 कॅलरीज ऑफ हीट एव्हरी सेकंड इन ऑर्डर टू कीप द टेम्परेचर ऑफ द रेफ्रिजरेटर कॉन्स्टंट. बघा आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की आपल्या फ्रीजच्या इनसाइड, ओके, इनसाइड द बॉक्स ऑफ दॅट जे जो काही फ्रीजचा बॉक्स राहतो त्याच्या इनसाइड जो काही टेम्परेचर राहतो तो फ्रीज एक कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करतो. तर हे करत असताना तर फ्रीज सिस्टमला कंटिन्युअसली हीट एनर्जी काय करावं लागतं? सराउंडिंगमध्ये बाहेर टाकावं लागतं. तुम्ही जर फ्रीजच्या आजूबाजूला जर एखाद्या वेळेस उभं राहिला, तुम्ही समजा असं जो काही फ्रीजचा सराउंडिंग स्पेस राहतो तसं तुम्ही असं मागं किंवा साईडला जर हात लावून बघितलं तर तुम्हाला हीट जाणवतं. ॲक्च्युली फ्रीज काय करत आहे की हीट एनर्जी इनसाइड बॉक्समधून सराउंडिंगमध्ये काय करत आहे? एक्झेक्ट करत आहे, रिजेक्ट करत आहे, फेकत आहे. क्लिअर. बघा आपल्याला किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सोर्समधनं काढायचं आहे? दिस मच. म्हणजे क्यू सफिक्स सी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी 600 कॅलरीजमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला ते जूलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. दिस मच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, ओके, फ्रॉम द इनसाइड बॉक्समधून आपल्याला सराउंडिंगमध्ये काय करायचं आहे? रिजेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ओके, टू कीप द टेम्परेचर ऑफ दॅट रेफ्रिजरेटर सिस्टम स्पेस कॉन्स्टंट. क्लिअर. So the amount of power required is, they are asking what amount of power required to do this job. बघा पॉवरची एक डेफिनेशन आहे, पॉवर इज नथिंग बट वर्क डन पर युनिट टाइम. ठीक आहे, पॉवर आपण वॅटमध्ये काउंट करतो. म्हणजे आपल्याला जर पॉवर जर फाइंड आउट करायचं असेल तर इनिशियली आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं पर युनिट टाइम आपण 1 सेकंड पण घेऊ शकतो. म्हणजे आपला एक इनिशियल टास्क आहे की आपल्याला वर्क डन फाइंड आउट करावं लागतं. बघा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सच्या फॉर्म्युल्यावरून आपण इझिली गोष्टी फाइंड आउट करू शकतो. क्लिअर. सुरुवातीला आपण हे 273 + 4 म्हणजे 2 ठीक आहे, 4 + 273 हे सगळं आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे सरळच लिहून घेऊ ना आपण. 277 केल्विन लिहून घेऊ ना. इथे लक्षात, म्हणजे डिग्री सेल्सिअसचा आपण जेव्हा केल्विनमध्ये करतो तर 273 आपण ॲड करतो. हे झालं 277 केल्विन. ठीक आहे, इथे झालं बेटा, याच्यात आपल्याला 273 मध्ये 30 जर ॲड केलं तर 303 केल्विन. क्लिअर. 600 कॅलरीज आहे. चला काही हरकत नाही, राहू द्या, नंतर हे जूलमध्ये करता येते. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला आहे की किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तुम्ही काढत आहे, मग ती हीट एनर्जी काढल्यानंतर तुम्ही वर्क डन किती करत आहे, इक्वल्स टू TC अपॉन TH मायनस TC. क्लिअर. बघा क्यू सफिक्स सी दिलेला आहे, TC आणि TH दिलेला आहे. सो वी आर एबल टू फाइंड द वर्क डन. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यात आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे. क्यू सफिक्स सी दिलेला आहे आपल्याला 600 कॅलरीज. ठीक आहे, कॅलरीज आपण जूलमध्ये करू, काही हरकत नाही. वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. TC मला दिलेला आहे 277 आणि TH मला दिला आहे
303 मायनस 277. ठीक आहे. देअरफॉर 277 डिवायडेड बाय 303 मायनस 277 जवळजवळ 26. ठीक आहे. आता बघा हे करून घेऊया. 277 डिवायडेड बाय जर 26 केलं तर एकचा भाग केला आपल्याकडं, म्हणजे इथं शिल्लक राहिला 0 1. ठीक आहे. इथं 7 आणला तर इथं 0 आणला. ठीक आहे. नंतर मला घ्यावं लागते पॉईंट इथं लक्षात, म्हणजे इथं गेला 0चा भाग. आता 6चा भाग जातो की बघूया आपण. 6 6 36 6 4 3 6 दोरी 12 12 आणि 3 येते ते 156. ठीक आहे. बरोबर आहे, म्हणजे 6चा भाग जातो म्हणजे 10.6 जवळजवळ. ठीक आहे. तर 600 डिवायडेड बाय W इक्वल्स टू 10.6. ठीक आहे. आता मला काढायचं आहे वर्क डन. देअरफॉर रेसिप्रोकल वर्क डन अपॉन 600 into equals to 1/10.6. therefore work done equals to 600 divided by 10.6. 10.6 ला म्हणता आपण 10च पकडूया, 0.6 राहू द्या. सो 10 गेट कॅन्सल, म्हणजे किती राहिलं शिल्लक 60 इंटू हे सगळ्या गोष्टी कॅलरीमध्ये आहे, कारण की आपण कॅलरीमध्ये ठेवलं होतं. सो कॅलरी टू जूलमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला माहिती आहे की 4.2 जूलने आपण काय करतो मल्टिप्लाय. त्या लक्षात आपल्याला माहित आहे की 1 कॅलरी इक्वल्स टू आपण 4.2 जूल घेतो. ठीक आहे. आपल्याला आन्सर जूलमध्ये पाहिजे. ठीक आहे. मग देअरफॉर आता काय राहिलं. ठीक आहे. याला आपण असं लिहू शकतो 6 × 10⁻1 लिहा इंटू 4 2 × 10⁻−1 लिहू शकतो, इझिली लिहू शकतो. ठीक आहे. देअरफॉर मग आता तुम्हाला काय लागतं 42 × 6 10⁻+1 10⁻−1 गेट कॅन्सल, म्हणजे 42 × 6 साईन दोन्ही 12 2 हात चाल 1 साईन 24 24 आणि 1 25, म्हणजे जवळजवळ 252. ओके 252. ओके इथं लक्षात काही हरकत नाही. ओके 252. म्हणजे जो काही आन्सर झाला 252 नंतरच समजा जो काही राहणार आहे तो पॉईंट राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा हवा 23 पॉईंट. ओके 2 घरानंतर पॉईंट राहणार नाही, एका घरानंतर पॉईंट राहणार नाही. ठीक आहे. आणि 4 घर काही येणार नाही आहे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शनच ओके. ठीक आहे. आता हे आपलं आन्सर 252 आलं आणि इथं 236.5वर आपण क्लिक केलं. याचं रिझन एक आहे की आपण याला 10.6 न पकडता, इथं लक्षात बेटा इथं 10.6 न पकडता आपण 10 म्हणजे गोष्ट आपण न्यूमरेटर कमी केलं, डिनॉमिनेटर कमी केलं, त्याच्यामुळे जी काही व्हॅल्यू येणार आहे ती जास्त येणार आहे. याच्या लक्षात डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपण थोडी कमी केली, त्याच्यामुळे याची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती ऑब्व्हियसली याच्यापेक्षा कशी येणार आहे जास्त येणार आहे. ओके ते रिफ्लेक्टच झालं इथं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अप्रोच करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक क्लिअर कट तुम्हाला एकदम काही म्हणजे एक्झॅक्ट आन्सरपर्यंत पोहोचायचं नाही, ॲप्रोप्रिएट म्हणजे जवळपास त्या आन्सरपर्यंत जा, म्हणजे तुम्हाला हे बघा हे 2 ऑप्शन असेच कॅन्सल झाले, 3 ऑप्शन असेच कॅन्सल झाले, रिमेनिंग ऑप्शनच तो राहिला होता. ठीक आहे. किंवा तुम्ही लक्षातच येणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याच्या लक्षात अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, किंवा याला तुम्ही 4.2 × 6 करा, साईन दोन्ही 12 2 हात चालेल 24 आणि 1 25. ओके म्हणजे एक घरी इथं आला. ठीक आहे. 25.2 × 10⁻1 शिल्लक राहिलं तुमच्याकडं, म्हणजे 252.0 म्हणजे 3 घरानंतरच पॉईंट येत आहे. फक्त आपल्याला तेच चेक करायचं आहे की किती घरानंतर पॉईंट येतात. 3 घरानंतरच पॉईंट येतात, 3 घरानंतरच पॉईंट येतात. तर फॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव्ह टू द न्यूमरिकल नंबर सेकंड अँड दिस इज द इझी ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन. बघा सेकंड न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा बाय डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर सेकंड विच इज फ्रॉम द AIPMT 2015. बघा 1 mole of an ideal diatomic gas undergoes a transition from A to B clear along a path AB as shown in the figure. ठीक आहे. असा आलेला आहे तो. ओके असा आलेला आहे म्हणजे प्रेशर कमी झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. इथं लक्षात इनिशियली व्हॉल्यूम 4 होता, नंतर किती झालं 6, प्रेशर 5चा किती झाला 2, काही हरकत नाही. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. दे आर आस्किंग टू फाइंड द चेंज इन इंटरनल एनर्जी. क्लियर. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, फायनल प्रेशर फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम डिवाइडेड बाय गामा -1. ठीक आहे. बघा फायनल प्रेशर इनिशियल प्रेशर फायनल व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम या 4 क्वांटिटी तुम्हाला इझिली मिळते. तुम्हाला प्रॉब्लेम येते गामा. ओके आता गामाचे 2 फॉर्म्युला आहे. गामा इक्वल्स टू CP/CV. ओके इथं CPचा फॉर्म्युला आहे
1 प्लस एफ बाय 2 इंटू आर डिवायडेड बाय एफ बाय 2 इंटू आर. आणि गामाचा एक दुसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस 2 बाय एफ. ठीक आहे. बघा या फॉर्म्युल्यानं आपण गामा इझिली फाइंड आउट करू शकतो. याही फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करू शकतो. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट व्हॅल्यूम इज नथिंग बट द गामा रेशो. क्लिअर. इथं बघा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर गेट कॅन्सल होते वेअर एफ इज नथिंग बट द डिग्री ऑफ फ्रीडम. ओके. अँड दे हॅव गिवन द ट्रान्झॅक्शन इज गोइंग फॉर द डायटोमिक गॅस and the degree of freedom for the diatomic gas will be 5. Okay, so keeping the value 5 in the both examples, in the both formula you will get the value of gamma. ठीक आहे. बघा इथे पुट केलं तर तीच व्हॅल्यू मिळणार, इथे पुट केलं तर तीच व्हॅल्यू. परंतु हे ऑप्शन आपल्याला क्लिअर कट आहे ना, छोटा आहे फॉर्म्युला, छोटा आहे. ठीक आहे. चला आपण गामाची व्हॅल्यू टाकू. सॉरी 1 प्लस 2 बाय डिग्री ऑफ फ्रीडम टाकू 5. दोघांचा बेस सेम करण्यासाठी 5 ना खाली वर मल्टिप्लाय करा, झालं 7/5. 7/5 तुम्ही याही फॉर्म्युल्यानं घेऊ शकता. हा फॉर्म्युला आठवलाच नाही. ही 7/5 आहे तर इथे पुट करायची. बघा फायनली प्रेशर, इनिशियली प्रेशर येतं, फायनली प्रेशर किती आहे 2. इनिशियली व्हॉल्यूम येतं, फायनल व्हॉल्यूम किती आहे 6 मायनस इनिशियल प्रेशर किती आहे 5, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे 4 डिवायडेड बाय गामा किती आहे 7/5 मायनस 1. ओके. साइन दोन्ही किती शिल्लक राहिलं 12, 5 चोक 20 डिवायडेड बाय दोघांचा बेस काय केला सेम, बेस 5 काय केला कॉमन, 7 मायनस 5 किती राहिले 2. ओके. बघा 12 मायनस 20. ठीक आहे. म्हणजे हे किती राहिले -8 इंटू 5/2. 8×5 40, 40 भागिले 2 -20. ओके. येते लक्षात. ओके. आणि येते -20 किलो जूल, -20 किलो जूल यायला पाहिजे. येते लक्षात. कारण की हे इथं व्हॉल्यूम आणि प्रेशरसाठी युनिट दिलेलं होतं. प्रेशरसाठी काहीतरी आठवत नाही आहे परंतु किलोमध्येच. ओके. इथं मी विसरलो. आय थिंक मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम होतं आणि प्रेशर किलो पास्कलमध्ये होतं की कशात तरी होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे जो काय आन्सर येणार तो जूल न येता कशामध्ये येणार बेटा किलो जूल. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मायनस आन्सर आला त्याच्यामुळे बघा हा 20 प्लस आहे त्याच्यामुळे हा जूलचा ऑप्शन असाच कॅन्सल झाला. ठीक आहे. हा मायनस होता, -12 नाही आला, -20 आला. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द AIPMT 2015. अशा पद्धतीने जर प्रयत्न केला तर 100% क्वेश्चन सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच. उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.